जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश जो आहे तो आता निश्चित झालेला आहे. मात्र यांचा भाजप प्रवेश जो आहे तो आता कधी होणार याची उत्सुकता जी आहे ती आता कार्यकर्त्यांना लागलेली आहे. स्वतः गोरंट्याल साहेब आपल्या बरोबर आहेत. सर, तुमचा प्रवेश जो आहे तो उद्या होणार होता, मात्र तो प्रवेश जो आहे तो लांबणीवर पडल्याची माहिती जी आहे ती मिळते. आणि ॲक्च्युअल सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांचा परवा फोन होता मला आणि त्यांनी सांगितलं की 29 तारखेला तुमचा प्रवेशाची तारीख फिक्स झालेली आहे आणि त्या दिवशी वरपुडकर साहेबांचा पण आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की वरपुडकर साहेब असताना आपली पण गर्दी ते गर्दी डबल नको, म्हणून दुसरी कोणती तारीख द्या असं त्यांना बोललो. तर मी म्हटलं ठीक आहे. तर 29 तारीख टाळलेलं आहे, पण पुढच्या 2-3 दिवसात एक तारीख भेटेल आणि त्या दिवशी प्रवेश होईल. 2-3 दिवसानंतर तुमचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मात्र महायुती आहे आणि महायुतीमध्ये तुमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते अर्जुन खोतकर सुद्धा आहेत. महापालिका ही एकत्र लढवणार की स्वतंत्र लढवणार? इथं मी तर आता नवीन नवीन त्या पार्टीमध्ये जाऊ लागलो. मला काय ते आणि म्हणजे त्यांची जी पॉलिसी त्याबद्दल मला काही आयडिया नाही, पर स्वतंत्र लढावी ही इच्छा सर्वांची आहे. तुम्ही काही अटी शर्ती वगैरे अशा काही पक्ष प्रवेशावर घातल्यात का? नाही, असं कोणी अटी शर्त टाकत नाही. आणि आपली भावना काय आहे, जेव्हा प्रवेश करणार त्याचा अर्धा तास अगोदर आपण मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांना सांगू. पक्ष प्रवेशासाठी भाजपचे कोणकोणते वरिष्ठ नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत? सन्माननीय रावसाहेबजी दानवे, सन्मान्य अशोकरावजी चव्हाण, सन्मान्य अतुलजी सावे आणि सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील. बरं. आपण जर बघितलं तर आगामी काळामध्ये महानगरपालिका येऊन घातल्यात. काय वाटते तुम्हाला, कशा पद्धतीची ही पालिका असणार आहे निवडणूक? हे बघा, जर पूर्ण जिम्मेदारी जर दिली आपल्याला तर मॅक्सिमम म्हणजे महापौर बसवण्यासाठी, भाजपचं महापौर बसवण्यासाठी तेवढी संख्याबळ आणू शकतो. मात्र अर्जुन खोतकर यांनी दावा केलाय की महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल म्हणून. प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक पार्टी दावा ठोकण्याचं आपलं म्हणजे बोलावंच लागतं ते राजकारणात. कारण प्रत्येकाला वाटतं की त्यांचा महापौर झाला पाहिजे, हे लोकांचं असतं. पण आफ्टर ऑल हे सर्व आता जी परिस्थिती, विधानसभाची परिस्थिती आणि आता आलेली परिस्थिती फार वेगळी आहे. लोकांना सेफ्टी पाहिजे आणि सेफ्टीसाठीच आता मतदान होणार आहे. आपण जर बघितलं तर हे होते कैलास गोरंट्याल आणि यांचा प्रवेश जो आहे तो भाजपमध्ये 2-3 दिवसानंतर होणार आहे. मात्र आगामी काळात महानगरपालिका जी आहे ती स्वतंत्र लढावी अशा पद्धतीची इच्छा सुद्धा कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केलेली आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना.